काही दिवसापूर्वी जी सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, ह्या निवडणुकीत सत्ताधारी मंत्र्यांना पोलिसांनी मारहाण केली। सत्ताधारी मंत्री पोलिसांचा मार खात आहेत। जर मंत्री मार खातो या महाराष्ट्रामध्ये, आम्ही मंत्री म्हणून बघत नाही, आम्ही सरकार म्हणून बघतोय। आणि सरकारचं कर्तव्य काय असतं? सर्वसाधारण नागरिकाला संरक्षण देणं। जर या राज्यामध्ये मंत्री मार खातायत, कार्यकर्ते जर सत्तेतले मार खातायत, तर सर्वसाधारण नागरिकाला काय संरक्षण तुम्ही सरकार म्हणून देणार आहात? कोण पोलीस? पोलिसाची हिंमत होते। पोलीस हे प्यादे आणि पोलीस हे प्यादे, या पोलीस मारतो तुम्हाला आणि तुम्ही मूग गिळून गप्प बसताय। कुठे गेला तुमचा स्वाभिमान? कुठे गेला तुमची बंडखोरी वृत्ती? आणि मला वाईट तर वाटतं, राष्ट्रवादीने देखील मार खाल्लाय। म्हणजे फक्त शिवसेनानेच मार खाल्ला नाही, राष्ट्रवादीने मार खाल्लाय। जो तुम्ही निर्णय त्यावेळेला घेतला, तुम्ही दोघे बाहेर पडा सत्तेत ना, मग कळेल। पण आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला चिरडून काढतेय आणि तुम्ही भारतीय जनता पक्षाचं नाव घ्यायला देखील घाबरताय। मार खाताय मंत्र्यांचा, मंत्री मार खातोय। आणि जर मंत्री मार खात असेल आणि या सभागृहामध्ये आपल्याकडे संरक्षण मागत असेल, हे सभागृह मंत्र्यांनी संरक्षण मागायचंय का सर्वसाधारण आमदारांनी मागायचंय? बोला ना सभापती महोदय, एखाद्या उदय सामंत बोलायचं नाही का आपल्याला? बोलतो ना, त्यांचं रेकॉर्डवर नाही। आता तुम्हाला बोलायला मी रेकॉर्डवर नाही, ठीक आहे। सभापती महोदय, एखाद्या आयुधानं काही गोष्टी मांडणं मी समजू शकतो, पण ह्या गोष्टी मांडत असताना आम्ही जो कन्क्लूड करा। ज्येष्ठ सदस्य अनिल परब साहेबांनी ज्या आयुधाच्या माध्यमातून तुमच्याकडे परवानगी मागितली ते नाकारायचं की स्वीकारायचा हा तुमचा अधिकार आहे। पण त्यांनी असा उल्लेख केला की उठाव केल्यानंतर आम्ही जे आता काही शंभूराज देसाई साहेबांच्या संदर्भामध्ये झालं त्याच्यामध्ये शेपटी घातलेली असं त्यांनी उल्लेख केला। ज्यावेळी आम्ही मुंबईमध्ये आलो हा उठाव करून, त्यावेळी आमचे कोतळे पण हे काढणार होते, त्याला आम्ही घाबरलो नाही। हे आम्हाला वरळीवरनं आम्हाला यायला देणार नव्हते। हे वरळीवरनं आम्हाला यायला देणार नव्हते। शेपटी घालण्याच्या गोष्टी यांनी आम्हाला शिकवू नये। आम्ही न्याय मागितलेला आहे। आमच्या मंत्री महोदयांनी तुमच्याकडे दाद मागितलेली आहे। हा राजकीय संस्कार आहे आणि ज्यांना संस्कार नाही ते असं बोलतात।